नमस्कार मित्रांनो, मी महेश जैन. आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या या सगळ्यात मोठ्या उपक्रमामध्ये आणि या विशेष मुलाखतीमध्ये माझ्यासमोर आहेत वैभवजी पद्मावार, ज्यांची विविध प्रोजेक्ट्स नांदेडच नाही तर नांदेडच्या बाहेर सुद्धा ज्यांनी केलेली आहेत. देगलूर सारख्या शहरामध्ये राहून त्यांनी जालना, छत्रपती संभाजीनगर अशा विविध मोठ्या मोठ्या ठिकाणची प्रोजेक्ट्स ज्यांनी केलेली आहेत. तर असे वैभवजी पद्मावार माझ्या समोर आहेत. तर वैभव सर, आपलं या विशेष मुलाखतीमध्ये मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद सर. वैभव सर, ही ऍक्टिव्हिटी किंवा हा उपक्रम किंवा ही मुलाखत घेण्याचं कारण हेच आहे की या आयकॉन स्टीलचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत दिनेश राठी सरांना असं वाटलं की आपण भारतातील जेवढे काही इंजिनियर्स आहेत, जेवढे काही आर्किटेक्ट्स आहेत, त्या सर्वांना आपण एका प्लॅटफॉर्मवरती बोलवावं आणि त्यांच्या काही आयडियाज असतील, त्यांचे काही विचार असतील, त्यांनी जो अभ्यास केलाय, त्यांनी जो एक्सपिरियन्स मिळवलेला आहे, त्या एक्सपिरियन्सचा, त्या आयडियाचा काहीतरी फायदा सर्वसामान्य लोकांना व्हावा, कॉन्ट्रॅक्टर्सला व्हावा. तर या हेतूने ही एवढी मोठा उपक्रम हा या ठिकाणी सरांनी राबवलेला आहे. तर तुम्हाला त्या सगळ्या आयडियाज, तुमचा एक्सपिरियन्स, अवेअरनेस या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला प्रेक्षकांना सांगायचं आहे. तर वैभव सर नक्कीच आपल्या सगळ्यांना माझ्या प्रश्नाची, तुमच्या प्रश्नाची उत्तरं देणार आहेत. काही प्रश्नांची उत्तरं जी तुम्हाला अपेक्षित आहेत अशी सुद्धा प्रश्नांची उत्तरं वैभव सर देणार आहेत. तर आपण सुरुवात करूया. सर्वात अगोदर मी आयकॉन स्टीलचे सर्वेसर्वा दिनेश राठी सरांचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी हा इनिशिएटिव्ह हाती घेतला. सर नवीन नवीन काही ना काहीतरी उद्योगामध्ये करतच असतात. जसं की सर्वांना माहीतच आहे, सरांचा जो अगोदरचा व्यवसाय होता कापड व्यावसायिक, ते स्क्रॅप डीलर आणि त्या स्क्रॅप डीलर पासून ते आता आयकॉन स्टील, हा फार मोठा प्रवास आहे. मागील 30 वर्षापासून सातत्यानं क्वालिटी मेंटेन ठेवणे आणि त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण सर्वांना एज्युकेट करत एका ठिकाणी एकत्र करणं, ते काय छोटी गोष्ट नाही. सरांनी जे आतापर्यंत हे कार्य केलेलं आहे स्टील इंडस्ट्रीमध्ये, ते फार मोलाचं योगदान मानलं जाईल. वैभव सर, मला सांगा, तुम्ही एवढी मोठी 500 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स केलेले आहेत, ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला एक्सपिरियन्स खूप मायने ठरला असेल तुमच्यासाठी हे प्रोजेक्ट्स करताना. तर तुमचं शिक्षण, तुम्ही कुठे राहिलात आणि तुम्ही किती मेहनत केली आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी, यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी. तर तुमचं शिक्षण वगैरे कुठं झालं किंवा काय काय तुमचं एज्युकेशन पूर्ण झालेलं आहे ते थोडक्यात प्रेक्षकांना आपण सांगायचं आहे. माझं ग्रॅज्युएशन जे आहे आपल्या संभाजीनगरमधील MIT कॉलेजमधून पूर्ण झालं. ओके. त्यानंतर मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन MIT कॉलेज पुणे इथून पूर्ण केलं. ओके. आणि त्याच्यानंतर मी आपले बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, ज्याच्यामध्ये आपण रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट्समध्ये काम करू लागलो. मागच्या 6 वर्षामध्ये आपण 500 पेक्षा अधिक प्रोजेक्ट्स वेगवेगळ्या लोकेशनवर कम्प्लीट केलेले आहेत. जसं की छत्रपती संभाजीनगर झालं, पुणे, नांदेड आणि आपलं राहते देगलूर, या विविध ठिकाणी आपण काम केलेलं आहे. कुठली डिग्री आपण? सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री कम्प्लीट केलेली आहे. वैभव सर, मला सांगा, सध्या तुमचं कुठलं करंट प्रोजेक्ट सुरू आहे? रेसिडेन्शियल कम कमर्शियल कॉम्प्लेक्सेस झाले, त्याच्यानंतर बंगलोज झाले, इंडिव्हिज्युअल बंगलोज, ठीक आहे. अशा प्रकारचे प्रोजेक्ट आपण कंटिन्यू मध्ये करत असतो, ज्याच्यामध्ये आपण एंड टू एंड सोल्युशन समोरच्यांना देण्याचा प्रयत्न करतो. सिव्हिल वर्क पासून इंटिरियर पर्यंत एंड टू एंड आपण काम कम्प्लीट करत असतो. खूप छान. तर वैभव सर, बांधकाम करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. बांधकाम म्हणजे खूप मोठं कन्स्ट्रक्शन असतं, खूप मोठं एक जबाबदारी असते, खूप मोठी मॅनपॉवर असते, खूप मोठी टीम असते. त्या ठिकाणी तुम्ही कुठल्या प्रकारची काळजी घ्याल? मॅनपॉवर हँडल करत असताना सर्वात अगोदर स्किल्ड लेबर असायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण जे इक्विपमेंट्स वगैरे यूज करतो, ISI ट्रेडमार्क वगैरे त्याच्यावर प्रॉपर असला पाहिजे. क्वालिटी सुपिरियर असली पाहिजे त्याची, जेणेकरून जीवितहानी वगैरे होणार नाही. आणि त्यासोबतच त्याची ड्युरेबिलिटी वगैरे चांगली असेल तर लाईफ लॉंग ती मटेरियल आपण रियूज करू शकतो. तर वैभव सर, मला सांगा, बांधकामासाठी सळीची निवड करताना तुम्ही कुठल्या गुणवैशिष्ट्यांना प्राधान्य द्याल किंवा कुठली सळी निवडावी हे प्रेक्षकांना थोडक्यात सांगायचं. सळीची निवड करत असताना त्याच्यावरचा जो ब्रँड आहे तो सगळ्यात अगोदर चेक केला गेला पाहिजे, कारण ब्रँडनुसार आपण त्याची क्वालिटी ऍटलिस्ट डिसाईड तरी करू शकतो. जसं की आपला आयकॉन स्टील आहे, त्याच्यावर प्रत्येक स्टीलच्या बारवर मेन्शन असतं आयकॉन स्टील, त्याच्यासोबत त्याचा ग्रेड मेन्शन असतो 550 DS, आणि त्याच्यावर मेन मेन्शन असतं म्हणजे TMT स्टील हे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेलं स्टील आहे. त्याच्यामुळे त्याची स्ट्रेंथ, ड्युरेबिलिटी आणि रेझिस्टन्स टू करोजन हे सुपिरियर असल्यामुळं आपण त्याला कन्स्ट्रक्शन मध्ये, बांधकामामध्ये कुठल्याही प्रकारच्या 100% यूज करू शकतो. म्हणजे आयकॉन स्टील इज अ परफेक्ट. थँक्यू सो मच. तर वैभव सरांना पुढील प्रश्न मी विचारणार आहे. सर, बऱ्याच ठिकाणी मी जातो, काही ठिकाणी बिल्डिंग्स 2-4 वर्षाखालच्या असतात, म्हणजे 2-3 वर्षाखाली त्यांचं बांधकाम झालेलं असतं, पण दिसायला खूप जुन्या दिसतात बिल्डिंग. म्हणजे
भेगा पडलेल्या चिरलेल्या काही बिल्डिंग दिसतात. तर अशा ठिकाणी त्या बिल्डिंगचं आयुष्य वाढण्यासाठी, जास्तीत जास्त टिकण्यासाठी, दीर्घ आयु वाढण्यासाठी तर कुठल्या कुठल्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे, किंवा जी रचना म्हणतो किंवा आराखडा म्हणतो तो किती महत्वाचा ठरतो त्या ठिकाणी, याबद्दल थोडंसं सांगायचं. त्याच्यामध्ये आपण बांधकामामध्ये जेव्हा डिझाईन वगैरे वर्कआउट करतो, त्याच्यामुळे बिल्डिंगची सस्टेनेबिलिटी, त्याच्यानंतर जो मेंटेनन्स कॉस्ट आहे ते ड्रास्टिकली रिड्यूस होत असतो. लोकांनी याच्याबद्दल काळजी घेऊन बांधकामामध्ये आर्किटेक्ट इंजिनियर कडून आराखड्यात घेणे आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच बांधकाम करणे हे अत्यंत उपयुक्त ठरते. त्याच्यामध्ये बांधकाम करत असताना जर त्याच्यामध्ये क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन प्रॉपर होऊ शकलं नाही, त्याच्यानंतर सिपेज येणं घरामध्ये, लिकेज येणं घरामध्ये, त्याच्यानंतर क्रॅक्स डेव्हलप होणं ओव्हर द टाइम, हे 100% होणारच. त्याच्यासाठी क्वालिटी कन्स्ट्रक्शनसाठी कन्सल्टंट किंवा आर्किटेक्ट वगैरे साईटवर असणे आवश्यक आहे. एक अनुभवी व्यक्ती असणं गरजेचं आहे. प्रॉपर त्याची आराखडा केलेला पाहिजे. बरोबर. थँक्यू सो मच. सर, तुमच्या शहरातील पायाभूत सुविधा विकासावर तुमचं काय मत आहे, आणि इंजिनियर्स त्यामध्ये कुठल्या प्रकारची भूमिका बजावतात असं तुम्हाला वाटतं? इंजिनियरची भूमिका हे बांधकामामध्ये फार मोठी असते. मेन त्याच्यामध्ये जे इंजिनियरचं काम असं क्वालिटी कंट्रोल करणे, सस्टेनेबिलिटी त्याची पाहणे आणि त्याचं प्रॉपर इस्टिमेशन आणि वर्कआउट करून घेणे, एक्झिक्युशन करून घेणे साईटवर, हे इंजिनियरचीच रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि याच्यावरच त्याची लाईफ, त्याचं मेंटेनन्स सर्व डिपेंड करणार आहे. त्याच्यामुळे पायाभूत सुविधांवर फोकस करून आपण त्याच्याबद्दल काम करणे गरजेचं आहे. ओके. तर अशा प्रकारची भूमिका असते इंजिनियर्सची, आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तर वैभव सरांना पुढील प्रश्न विचारतोय. सर, अभियांत्रिकी क्षेत्राच्या भविष्याबद्दल तुमचं मत काय आहे? अभियांत्रिकी क्षेत्र हे खूप मोठे असून त्याच्यामध्ये व्यवसायाच्या किंवा करिअरच्या विविध संधी दिवसेंदिवस उपलब्ध होत आहेत. त्याच्यामध्ये करिअर करण्यासाठी आपण कन्सिस्टंटली मेहनत करत राहणं आणि हार्डवर्क असणं हे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुमचं करिअर चांगल्या प्रकारे होऊ शकेल. चांगले सॅलरी पे आउट्स आहेत, चांगल्या सुविधा आहेत. सरकारनं ज्या आजकाल सुविधा वगैरे अवेल केलेल्या आहेत, इन्शुरन्स असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला इथं बेनिफिट नक्कीच होणार आहे त्या गोष्टींचा. सर, बांधकाम क्षेत्र खूप झपाट्याने वाढत आहे, खूप कॉम्पिटिशन सुद्धा वाढलेलं आहे. तर या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी कुठल्या कौशल्यांची आवश्यकता असेल? बांधकाम क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी आजच्या युगामध्ये आपल्याला सॉफ्टवेअर स्किल्स असणे, साईटचा प्रॉपर नॉलेज असणे आणि त्याच्यानंतर चिकाटीनं, जिद्दीनं याच्यामध्ये काम करणे, त्या सर्व गोष्टींचं जेव्हा आपण ताळमेळ घालून आणतो, त्याच्यानंतर याच्यामध्ये यशस्वी आपण होऊ शकतो. आजच्या युगामध्ये सॉफ्टवेअरमुळे काम करणं खूप सोपं झालेलं आहे. अगोदर सारखं जर तुम्ही पाहत असाल, ज्या ड्रॉइंग्स वगैरे वर्कआउट करण्यासाठी दिवसेंदिवसाचा टाइम लागायचा, तो आता काही तासांमध्ये किंवा काही मिनिटांमध्ये होत आहे. त्याच्यामध्ये चेंजेस करणे, रिव्हिजन करणे सोपं झालेलं आहे. त्यामुळे सॉफ्टवेअरचं प्रॉपर नॉलेज असेल, आपल्या फील्डचं आपल्याला नॉलेज असेल, तर आपण याच्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतो. थँक्यू. वैभव सर, मला सांगा, बरेच जणांचं स्वप्न असतं की घर व्हावं, घर व्हावं, स्वप्नातलं घर. प्रत्येकाची इच्छा असते की माझं घर व्हावं. तर एखाद्या व्यक्तीला, सर्वसामान्य व्यक्तीला घर बांधायचं आणि त्यासाठी कॉन्ट्रॅक्टर निवडला जातो, बरोबर आहे. तर अशा ठिकाणी काही लोकांना आयडियाच नसतात की घर बांधताना कुठल्या गोष्टी आपण लक्षात घ्याव्यात, हो की नाही. तर अशा ठिकाणी तुम्ही त्यांना कुठल्या टिप्स सांगू इच्छिता? अतिशय चांगला प्रश्न विचारलाय सर आपण. त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर तर आपण नियर बाय मध्ये जे आपले कन्सल्टिंग इंजिनियर वगैरे असतात, त्यांची तुम्ही भेट घेतली पाहिजे. त्यांच्याकडून तुम्ही ऍटलिस्ट बेसिक प्लॅन तरी वर्कआउट केला पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल डिझाईन वगैरे वर्कआउट केल्यानंतर त्या स्ट्रक्चरल साठी सस्टेनेबिलिटी येऊन जाईल, अर्थक्वेक रेजिस्टन्स स्ट्रक्चर आपलं होईल आणि भविष्यामध्ये त्याला अर्थक्वेक पासून असेल किंवा क्रॅक्स वगैरे जनरेट होतात, याच्यापासून धोका राहणार नाही आणि मल्टी स्टोरी आपण त्याला डेव्हलप करू शकतो. त्याच्यामध्ये की आपण फ्युचरचा वगैरे विचार केलेला असतो की भविष्यामध्ये इथे नंबर ऑफ स्टोरी आपण किती बांधणार आहोत, त्याच्यामध्ये काय कशा प्रकारचं वर्किंग राहणार आहे. हे जेव्हा आपण आर्किटेक्ट किंवा इंजिनियरकडे वगैरे जाऊन सल्ला घेतो, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये ह्या सर्व गोष्टींवर काम चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आणि नॉमिनल फीसमध्ये तुमचं हे सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला फ्युचरमध्ये लोन घेण्यासाठी असेल किंवा फ्युचर डेव्हलपमेंटसाठी असेल, तिथे सेम जागेवर त्याला पुन्हा वापर करता येतो. त्याच्यामुळे तुमचं इलेक्ट्रिकल असेल, प्लंबिंग असेल, या सर्व गोष्टींची कॉस्टिंग रिड्यूस होऊन जाते. कारण अगोदरची प्री प्लॅनिंग जर असेल तिथं आपली, मग प्री प्लॅनिंग मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे काम करता येतं आणि त्याला अगोदर प्लॅनिंग केलेलं असल्यामुळं कॉस्ट रिड्यूस करता येते.
वैभव सर मला सांगा, तुम्ही जेव्हा कन्स्ट्रक्शन जेव्हा एखादं करता, एखादा प्रोजेक्ट करता, तेव्हा बांधकाम करताना तुम्ही आयकॉन स्टील वापरता का? किंवा तुम्हाला सळीची गुणवत्ता कशी वाटते? महेश सर, मागील 6 वर्षापासून आपण आयकॉन स्टील वापरत आहोत. क्या बात. सळईची गुणवत्ता दिवसेंदिवस चांगलीच होत जात आहे. अगोदर 500, त्याच्यानंतर 500D आणि त्याच्यानंतर 500DS. दिवसेंदिवस यांनी पण टेक्नॉलॉजीवर बऱ्या प्रकारे काम करत टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह करून सळईची गुणवत्ता इम्प्रूव्ह केलेली आहे. त्याच्यामुळे जे घराची लाईफ आहे ओव्हरऑल वाढत आहे. आयकॉन स्टीलची सर्व्हिस जे की आज बॅकबोन बनलेलं आहे कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये. क्वालिटी ऑफ मटेरियल तर कंट्रोल करू शकतो आपण, पण ऑन ग्राउंड सर्व्हिस देणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. आयकॉन स्टीलची सर्व्हिस जे राठी सरांनी काम केलेलं आहे 30 वर्षापासून ह्या फील्डमध्ये, त्या सर्वांमुळे त्यांची सर्व्हिस खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह झालेली आहे. सर्वसामान्यापर्यंत स्टीलची क्वालिटी, त्याची कॅपॅबिलिटीवर लोकांचा आता विश्वास वाढलेला आहे. या सगळ्यामध्ये सर्व्हिस हा फार मोठा फॅक्टर ठरतो. तर एवढे मोठे यशस्वी इंजिनियर सांगत आहेत की आयकॉन स्टील आपण बांधकाम करताना वापरलं पाहिजे, तर नक्कीच प्रेक्षकांना मी मनापासून सांगू इच्छितो की आयकॉन स्टीलचा तुम्ही वापर करा नक्कीच, आणि तुमचं स्वप्नातलं घर पूर्ण करा. तर वैभव सर मला सांगा, जाता जाता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतोय की आयकॉन स्टील आणि बिल्ड आयकॉन बद्दल तुम्हाला काय वाटतं? राठी सरांनी हा जो उपक्रम घेतलेला आहे आयकॉन स्टील मध्ये बिल्ड आयकॉनचा, हा एक चांगला इनिशिएटिव्ह आहे. याच्यामधून ते जे जनसामान्यांना एज्युकेट करतायत, इंजिनियर्सला, कॉन्ट्रॅक्टर्सला, मिस्त्री लोकांना वगैरे, जे सर्वांना एका ठिकाणी आणण्याचं जे काम या मार्फत होत आहे ते अतिशय उत्तम मी समजतो. थँक्यू सो मच सर. महाराष्ट्रातील यशस्वी आर्किटेक्ट्स पैकी वैभवजी पद्मावार सर आज या ठिकाणी आलेले आहेत. तुमचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो सर. थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. थँक्यू सो मच.